सिमरन आणि अमरच्या लग्नाला 5 वर्ष झाली होती, पण त्याच्या घरात अजूनही एक अनामिक शांतता होती. ती शांतता जी एका बालकाच्या किलबिलाटाने भरून जायला हवी होती, ती आजही रिकामी होती. प्रत्येक महिन्याच्या पाळीच्या दिवसांमध्ये सिमरनच्या डोळ्यासमोर एकच विचार उभा राहत असे. मी कधीच मातृत्वाचा आनंद अनुभवू शकणार नाही का? डॉक्टरांच्या असंख्य फेऱ्या, औषधांचे कडू डोस आणि प्रत्येक घरगुती उपायाने तिचं मन निराशेने आणि थकव्याने भरून गेलं होतं. अमर, आपण थांबायला हवं का? ती एकदा म्हणाली होती. पण अमरने तिचा हात हातात घेऊन तिला धीर दिला होता. नाही सिमरन, आपण प्रयत्न करत राहू. एके दिवशी तिच्या मैत्रिणीने, जिने स्वतःही असा संघर्ष अनुभवला होता, डॉक्टर वर्मा यांची शिफारस केली. सिमरन, त्याचं नाव इन्फर्टिलिटीच्या क्षेत्रात खूप मोठं आहे. एकदा जाऊन तर बघ. सिमरनने अमरला कशीबशी पटवून दिलं आणि एक नवीन आशेने एका नव्या लढ्यासाठी ते डॉक्टर वर्मा यांच्या क्लिनिकमध्ये पोहोचले. क्लिनिकची थंडगार शांतता सिमरनच्या अंगावर होऊन सरपटत राहणाऱ्या सापासारखी भासत होती. अमर तिचा हात हलकेच दाबून बाहेर पडला आणि दार बंद झाल्याचा आवाज तिच्या कानात घर करून गेला. डॉक्टर वर्मा उठले आणि खिडकीजवळ जाऊन उभे राहिले. त्यांची पाठ सिमरनकडे होती. मिसेस सिमरन, त्यांनी सुरुवात केली. आवाजात एक विचित्र गोडवा होता. तुम्हाला माहीत आहे का, या क्षेत्रात बराच काळ काम केल्यावर लक्षात येतं की निसर्ग कधीकधी खूप क्रूर असतो. ते वळले. त्यांच्या डोळ्यात एक अनामिक चमक होती, पण योग्य हाताळणीने, योग्य प्रक्रियेने त्याला थोडं वाकवता येतं. सिमरनच्या हातातील पर्स घामाने ओली झाली होती. डॉक्टरांनी तिच्या समोर येऊन एक छोटीशी वही ठेवली. त्यावर काही आकडे आणि चिन्ह होती. ही तुमची नवीन सुरुवात आहे, ते म्हणाले आणि त्यांचा हात हलक्या हाताने तिच्या मनगटावर आला. स्पर्श अतिशय व्यावसायिक, पण क्षणभर तिला वाटलं की त्यांची बोटं तिच्या नाडीवर थबकली. तुमची हार्मोन्स पातळी खूप अस्थिर आहे, डॉक्टर पुढे म्हणाले. जणू काही त्यांना तिच्या विचाराची जाणीव झाली असावी. यासाठी खास उपचार आहेत, अतिशय वैयक्तिक. तुमच्या पतीलाही त्यात सहभागी करून घ्यावं लागेल. पण काही टप्पे असे आहेत जिथे रुग्ण फक्त तिच्या डॉक्टरांवर अवलंबून असते. तुम्ही विश्वास ठेवू शकता का माझ्यावर? प्रश्न साधा होता, पण तो ज्या पद्धतीने विचारला गेला त्यात एक भीतीदायक अपेक्षा होती. डोळे भीड चेपेत होते. सिमरनचा श्वास रुंदावला. डॉक्टर वर्मा त्यांच्या खोलीत लटकलेल्या असंख्य प्रश्नपत्रकांकडे तिने पाहिलं. त्याच्या चेहऱ्यावरचा आत्मविश्वास आणि तो अजब स्पर्श, हे सगळंच तिला एक विचित्र गोंधळात टाकत होतं. तेवढ्यात डॉक्टरच्या टेबलवरचा इंटरकॉम वाजला. डॉक्टर, तुमची पुढची केस आली आहे, एका परिचयकाचा आवाज आला. डॉक्टर वर्मा यांनी इंटरकॉम बंद केला आणि पुन्हा सिमरनकडे पाहिलं. त्यांच्या नजरेतला आत्मविश्वास आता काही वेगळंच रूप धारण करत होता. विचार करा सिमरन. पुढे त्यांनी सिमरनचे जुने मेडिकल रेकॉर्ड्स काळजीपूर्वक तपासले. तुम्हाला खोलवर आणि अधिक वैयक्तिक तपासणीची गरज आहे, ते गंभीरपणे म्हणाले. मग अमरकडे वळून त्यांनी पाहिले. तुम्ही बाहेर वेटिंग रूममध्ये थांबू शकता. मला रुग्णाची तपासणी वैयक्तिकरित्या करायची आहे. डॉक्टरांच्या आवाजात एक गूढ गोडवा होता, जो अमरने ओळखला नाही. त्याने सहज मान हलवली आणि बाहेर पडला. सिमरन उभी राहिली. डॉक्टरांनी दरवाजा उघडला आणि तिला आत जाण्यासाठी हाताने खून केली. तिच्या अंगावरून एक सरसरशी गेली, पण ती आत शिरली. डॉक्टरांनी हळुवारपणे दार बंद केलं आणि मग किचकन कडी लावली. खोलीत शांतता पसरली, इतकी की दोघांच्या श्वासोच्छ्वासाचाही आवाज येऊ लागला. सिमरनच्या नजरा डॉक्टरांकडे होत्या. त्यांनी हलकेच हात उगारून खोलीचा मुख्य दिवा बंद केला. एक क्षण अंधाराचा होता आणि नंतर एका कोपऱ्यातून एक छोटीशी मंद टॉर्च चालू झाली. तिचा अंधुक सोनेरी उजेड डॉक्टरांच्या चेहऱ्यावर पडला. त्यांचे टोकदार नाक, खोल डोळे आणि ओठांची रेषा अधोरेखित करत होते. हा उजेड सिमरनवरही पडला. तिच्या केसांना एक वेगळी चमक आली होती. डॉक्टर तिच्याकडे एकटक पाहत होते, जणू काही तपासणी नव्हे
तर एखादं चित्र बघत असावीत. ते हळूहळू तिच्याजवळ आले, इतक्या जवळ की तिला तिच्या केसांमधला इतरांचा सुगंध जाणवू लागला. तिचं हृदय जोरजोरात धडधडू लागलं होतं. तुम्ही खूप घाबरला दिसता. डॉक्टरांचा आवाज खूपच हळू, गहिरा होता. त्यातली डॉक्टरी निरागसता जवळजवळ नव्हतीच. त्यांनी तिचा हात हातात घेतला. त्यांचा स्पर्श कोरडा आणि उबदार होता. त्यांनी तिच्या नाडीकडे पाहिलं, पण त्यांचे बोटं तिथे थबकलं नाही, तर हळूहळू तिच्या मनगटावरून सरकले. तुमची नाडी खूप वेगवान धडकते, ते म्हणाले. डोळे तिच्या डोळ्यात खोलवर रोवून. त्यांचा श्वास तिच्या कपाळावरून उमटत होता. अंधुक प्रकाशात तिचे डोळे चमकत होते, भीतीपेक्षा कुतूहल आणि आकर्षणाने. कदाचित मी घाबरले आहे, सिमरनने कुजबुजत उत्तर दिलं. तिचा आवाज थरथरला होता. डॉक्टर हसले. ते हसणं खोलीतला शांतता गंभीरपणे हरवून टाकणारं होतं. त्यांनी तिचा हात सोडला आणि तिच्या हनुवटीला हात लावला. हलक्या हाताने तिचा चेहरा थोडा वर केला. त्यांची नजर आता तिच्या ओठांवर स्थिरावली. टॉर्चचा उजेड आत फक्त तिच्या भोवती एक छोटंसं विश्व निर्माण करत होतं. बाकी जग मावळलं होतं. तपासणी सुरू आहे. डॉक्टर कुजबुजले आणि हळूहळू तिच्याकडे झुकले. सिमरनचे डोळे मिटले गेले. खोलीत फक्त त्यांच्या उसासाची आणि हृदयाची ठोक्यांची चाहूल उरली होती. त्या गूढ अंधुक प्रकाशात. बेडवर पडा. डॉक्टरांचा आवाज आता पुरूसारखा गोड नव्हता, त्यात धातूसारखा कडकपणा होता. सिमरनच्या पोटात गोळाला. तिने संकोचत बेडकडे पाहिलं. तो पांढरा शुभ्र बेड आता तिला एखाद्या कपनासारखा भासू लागला. मागे वळून पाहण्याची हिंमत तिच्यात नव्हती. हातातील टॉर्चचा अंधुक प्रकाश डॉक्टरांच्या डोळ्यात पडत होता. तिने डोळे आता तिच्याकडे एखाद्या सापाप्रमाणे पाहत होती. सिमरन थरथरत बेडवर पडली, मग हळूहळू पडून राहिली. तिच्या मनात एक विचार आला. हे सर्वसामान्य आहे ना? डॉक्टर आहेत ते. पण मनातला प्रश्नचिन्ह मोठं होत होतं. डॉक्टरांनी हातात पांढरे ग्लोव्स चढवले. रबराचा सरसराट आवाज खोलीत प्रतिध्वनित झाला. ते हळूहळू जवळ आले. त्यांनी सिमरनच्या पोटात हात ठेवला. सुरुवातीला स्पर्श हलका होता. तपासणीचा मग त्याची बोटं हळूहळू खाली सरकू लागली. सिमरनचं अंग शहारलं. तिचा श्वास वेगाने चालू झाला. डॉक्टर, डॉक्टर, तिने घाबरत आवाज काढला. शांत रहा. डॉक्टरांचा आवाज आला, पण त्यात गोडवा नव्हता, तर एक विचित्र प्रकारची लालसर चमक होती. हात आता खूप खाली गेला होते. सिमरनच्या शरीराला प्रत्येक स्नायूला ताणला गेला. तिला वाटलं हे चुकीचं आहे, पण शरीराने साथ दिली नाही. भीतीने तिचे हातपाय गोठवले होते. अचानक डॉक्टरांच्या हाताचा दाब वाढला. तो हात आता डॉक्टरांचा नव्हता, तर एखाद्या भक्षकाचा होता. सिमरनच्या तोंडातून एक जुक आवाज निघून गेला. तिच्या डोळ्यासमोर अंधार पसरू लागला. तिला जाणवलं, ही तपासणी नव्हती, हे काहीतरी भयंकर होतं. नाही, तिने किंचाळण्याचा प्रयत्न केला, पण घशातून फक्त दबलेला आवाज बाहेर आला. तिचे हात बेडवर आपटले, पण उठण्याचा असमर्थ ठरली. डॉक्टर वर झुकले होते. त्यांचा श्वास आता तिच्या चेहऱ्यावर जाणवत होता. टॉर्चचा उजेड आता त्यांच्या चेहऱ्यावर नव्हता, फक्त एक कोपरा प्रकाशित करत होता. अंधारात फक्त त्यांचे डोळे चमकत होते, रानटी भुकलेले डोळे. मी सांगितलं होतं रिलॅक्स करा, ते फुटफुटले. त्यांचा आवाज आता वेगळा होता. डॉक्टर नव्हता तो आवाज, एखाद्या भयानक स्वप्नातला आवाज होता. सिमरनच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. तिने अमरचा चेहरा डोळ्यासमोर आणला. दाराबाहेर उभा असलेला, काही न शंकणारा, अमर, अमर, वाचव मला. तिच्या मनातली आरोळी कोणाला ऐकू येईना. डॉक्टरांचा हात तिच्या कपड्यांच्या कडेला गेला. सिमरनचं अंग अडखळलं. तिला कळून चुकलं, आपण एकटीच आहोत या बंद खोलीत, या अंधाऱ्या दुनियेत. कोणीही आपलं आरोळी ऐकणार नाही. खोलीत फक्त तिच्या दबलेल्या उसांचा आवाज, डॉक्टरांचे जड श्वासोच्छ्वासाचा आवाज येत होता. अंधार आता सावळं गोंधळ करत होता. भीतीचं ते खूप वातावरण अधिकच दाटून चाललं होतं. इतक्यात दारावर जोरदार आपटी झाली. इतकी अचानक होती की डॉक्टरही दचकले. सिमरन, सर्व ठीक आहे का? अमरचा काळजीने भरलेला आवाज. त्याच्या आवाजाने सिमरनला जीवनदान मिळालं. डॉक्टर एकदम मागे हटले. जणू काही पकडलेले गेलेल्या भीतीने सिमरनने स्वतःला सावरलं आणि घाईघाईने दार उघडलं.
अमरने तिच्या चेहऱ्यावरची भीती आणि गोंधळ स्पष्टपणे पाहिला. तिच्या डोळ्यात पाणी तरळलं. काय झालं? अमरने तिच्या खांद्यावर हात ठेवत विचारलं. त्याच्या आवाजात संशय स्पष्ट होता. सिमरन थरथरत होती. तिने डॉक्टरांकडे पाहिलं, जे आता पूर्णपणे प्रोफेशनल मोडमध्ये होते. त्यांच्या चेहऱ्यावर कसलाही भाव नव्हता. काही नाही, फक्त तपासणी झाली. सिमरनने हळूहळूपणे सांगितलं. तिला अमरला त्यावेळी काहीही सांगायचं नव्हतं. तिला स्वतःला नक्की काय झालं हेच अजून समजलं नव्हतं. पण अमरच्या डोळ्यातून संशय आणि प्रश्नचिन्ह होते. त्याला सिमरनच्या चेहऱ्यावरती भीती दिसली होती. तरीही नक्कीच गडबड आहे हे नक्की त्याला जाणवलं होतं. घरी परतल्यावर सिमरन शांत बसू शकली नाही. अमरने तिला शांतपणे विचारलं, सिमरन, नक्की काय झालं तिथे? मला सांग, मला तुझं डोकं फिरल्यासारखं वाटतंय. सिमरनला आता लपून ठेवण्या शक्य नव्हतं. तिने अमरला क्लिनिकमध्ये झालेला प्रत्येक क्षण थरथरत्या आवाजात सांगितला. अमरचा चेहरा रागाने लाल झाला. त्याच्या डोळ्यात आग दिसू लागली. मी त्या दृष्टाला जिवंत सोडणार नाही, तो गरजला. त्याचा हात आपोआप मुठी वळल्या. तो डॉक्टरांच्या क्लिनिकमध्ये परत जाऊन त्याला धडा शिकवण्याच्या तयारीत होता. पण सिमरनने त्याला थांबवलं. तिने त्याचा हात हातात घट्ट पकडला. नाही अमर, आपल्या रागाने काही होणार नाही. आपण पोलिसांना सांगू. आपल्याला पुरावे हवीत. हा फक्त माझा प्रश्न नाही. इतरही अनेक स्त्रिया त्याच्या बळी ठरल्या असतील. दुसऱ्या दिवशी सिमरन आणि अमर पोलीस स्टेशनला गेले. सिमरनने मोठ्या हिमतीने घडलेला प्रकार सांगितला. डॉक्टर वर्मा विरुद्ध विनयभंगाचा आणि फसवणुकीचा खटला झाला. जेव्हा पोलिसांनी त्यांच्या क्लिनिकच्या सीसीटीव्ही फुटेज तपासलं तेव्हा ते अवाक झाले. डॉक्टर वर्मा यांनी यापूर्वीही अनेक रुग्णांसोबत असे गैरवर्तन केले होते. या फुटेजमुळे आणि पोलिसांच्या चौकशीमुळे अनेक पीडित महिला पुढे आल्या. त्यांनी डॉक्टरांच्या दबदब्यामुळे आणि सामाजिक भीतीमुळे आवाज उठवला नव्हता. सिमरनच्या धाडसामुळे त्यांनाही न्याय मागण्याची हिंमत मिळाली. सिमरनच्या मानसिक संघर्षाची ही सुरुवात होती. तिला स्वतःला दोष द्यायचा विचार येत नव्हता. मी का गप्प राहिले? मी त्याच वेळी विरोध केला का नाही? पण अमरने तिला धीर दिला. सिमरन, यात तुझी काही चूक नाही. तो दृष्ट होता. तू आता इतरांसाठी लढले आहेस. अमरच्या रागाची परिणती डॉक्टरवर हल्ला करण्यात झाली नाही, तर सिमरनच्या शांततेने आणि दृढ निश्चयाने त्याला योग्य मार्ग दाखवला. तो तिच्या प्रत्येक पावलांवर तिच्या पाठीशी उभा राहिला. काही आठवड्यानंतर डॉक्टर वर्माची मेडिकल लायसन्स कायमची रद्द झाली आणि त्याला तुरुंगवास जावं लागलं. समाजात एक चांगला संदेश गेला आणि अशा गुन्ह्यांना त्यांची जागा दाखवलीच पाहिजे. सिमरनने नवीन विश्वासार्ह डॉक्टरांशी संपर्क साधला आणि काही काळानंतर तिला तिच्या आयुष्यातील सर्वात आनंदही बातमी मिळाली. ती गरोदर होती. या घटनेने सिमरन आणि अमरचं नातं आणखी बळकट केलं. त्यांना समजलं की चुकीच्या विरुद्ध आवाज उठवला हाच योग्य मार्ग असतो. मग त्यासाठी कितीही संघर्ष करावा लागला तरी. समाजात असे अनेक वर्मा असतील, पण त्यांच्या विरोधात उभं राहणं हेच महत्वाचं आहे. आणि आज जेव्हा ती आपल्या गोंडस बळाला मांडीवर घेते, तेव्हा तिला विश्वास असतो की सत्याचाच विजय होतो आणि अधुरी ओढ पूर्ण होते. मित्रांनो, कथा आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.